प्रभो, त्या मदराजाच्या तावडीतून भिंगार गावाला मुक्त केलं पाहिजे. संपूर्ण गाव दुःखात आहे. गावकऱ्यांचे हाल लवकरात लवकर संपायला हवे. त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. काय ग पोरी, असं काय पाहतेस? इकडे असं काय पाहत होतीस? तुमच्याकडेच पाहते. तुम्ही तर साक्षात महादेव आहात. तुळजाईच्या गोष्टीतले महादेव. आपली याआधी भेट झाली होती, परंतु तेव्हा तू अगदीच लहान होतीस. अर्थात त्या भेटीचा अर्थ वेगळा होता आणि आता या भेटीचा अर्थ वेगळा आहे. तुला विशेष योग विद्या शिकण्यासाठी आम्ही इथे पाचारण केलं आहे. तू साक्षात तुळजा देवीचा अंश आहेस, परंतु तुला मानवी मर्यादा आहेत. योग विद्या आत्मसात केल्यानंतर मानवी मनाच्या काही मर्यादा तू तोडू शकशील. प्रभो, आम्हालाही त्यासाठीच आपल्या भेटीची आस लागली होती. परंतु ही विद्या कठीण आहे. आम्हाला खात्री आहे तू ती लवकरच आत्मसात करशील. आता तू आराम कर. आपण लवकरच अभ्यासाला प्रारंभ करूया. मला आता आराम नाही करायचा. देवी, अहो रात्रभर प्रवास करून आलोय आपण. तुम्ही थकला असाल. विश्रामाची आवश्यकता आहे. आपल्याकडे तेवढा वेळच नाहीये. मला लवकरात लवकर ही विद्या शिकून घ्यायची. तिकडे त्या मदराजाने माझ्या गावातल्या माणसांची झोप उडवली आणि मी इथे आराम कसा करू सांगा बरं. माझ्या आई बाबांचीही मला काळजी वाटते. आमच्या गावातले जमीनदार आहेत, त्यांनाही मदराजाने कुठेतरी लपवून ठेवलंय. मला त्यांनाही शोधून काढायचंय. म्हणूनच मला आता अजिबात वेळ घालवायचा नाही. मला आत्ताच सगळं शिकवा महादेवा. खरंच तू साक्षात तुळजा देवींचा अंश आहेस. ते अशाच लोकांच्या कल्याणासाठी विचार करत राहतात, संघर्ष करत राहतात. तीच जिद्द, तीच चिकाटी तुझ्यात आहे. चल, आपण अभ्यासाला प्रारंभ करूया. गंगाई, पाणी दे ग जरा. गंगाई, जगदंबा गेल्यापासून तुझ्या मनाची काय अवस्था आहे समजत आहे मला. माझी बी गत काही वेगळी नाही, पण आपण तरी काय करणार. आपला बी नाईलाज होता. बघ, आज अजून एकाला गुलाम म्हणून घेऊन गेलेत. गावातलं एक घर सुरक्षित राहिलं नाही. आपण जगदंबाला तिकडे पाठवलं ते चांगलंच आहे तिच्यासाठी. काय ग गंगाई, कसं काय चाललंय? तुम्ही आणि तुमचे यजमान त्या मद्राजाच्या आदेशाप्रमाणे जे काय चालवलंय तसंच चालणार वय समद. जणू काही तुमचंच राज्य आलंय. अगं गंगाई, आम्हाला बी हौस आली होय ग. आता जीवाला जपायला करावं लागतंय. अगं मला कळलं आमचे हे आले होते म्हणून. घरी येऊन काय बाय बोलून गेले आणि दमदाटी बी केली म्हणे. गंगाई, तुमच्या वतीने मी माफी मागते. हा, कसं आहे अगं, अशा काळामध्ये आपणच एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे का नाही. खरं सांगू का गंगाई, त्या मधराजाच्या भोवती गोंडा घोळायला आम्हाला बी आवडत नाही ग. अगं पर पाण्यात राहून माशाशी वैर कसं घ्यायचं. तिथं त्यांच्या बरोबर असल्याचं दावून आम्ही गावच्या भल्याचाच विचार करतो.
चांगलं करताय गावाचं भलं. जगदंबा, योग विद्या हे एक कौशल्य आहे आणि एवढ्या लहान वयात ते तू आत्मसात करू पाहतेस, त्याबद्दल तुझं खरंच कौतुक. मात्र केवळ दिव्य दृष्टी मिळवण्याच्या उद्देशाने या विद्येकडे पाहू नकोस. मानवी मनातील रिपूंचं शमन करण्यासाठी ही विद्या कामी येते. ध्यान आणि एकाग्रता ही या विद्येचे केंद्रबिंदू आहेत. महादेवा, मी तुमच्या उपदेशाचे मनापासून पालन करेन. ही साधना करताना साधकाला शांत, अविचल, स्थिर आणि स्थितप्रज्ञ राहावं लागतं. योगविद्या शिकताना श्वास आणि उच्छ्वास यावर नियंत्रण असणे आवश्यक आणि महत्वाचे असते. तेल बिया आणल्यात वाटतं, द्या. गंगाई, जगदंबा कुठं दिसे ना ग? नाही, भेटावंसं वाटतंय ग. ती आत आहे. आत आहे. मी जाऊन भेटून येते तिला. अहो नाही, झोपली आहे ती. झोपली आहे? अगं सूर्य डोक्यावर यायची वेळ झाली. हा, मी बघते आणि मी उठवते अहो तिला. तिला बरं नाही हाय म्हणून ती आराम करते आहे. तब्येत बिघडली आहे तिची. अगं गंगाई, पण जगदंबा अशी आजारी पडत नाही. सुंदराबाई, अहो लय फिरली ना ती, त्याच्यामुळं कणकण भरली आहे तिला. आराम करू द्या ना तिला. तुम्ही नंतर या. हवं पण नंतर या. या आता. ही तापाची कणकण नाही, वेगळंच काहीतरी असल्याची कुणकुण लागली मला. ही पोरगी बाहेर कुठं दिसत नाही, हे तिला भेटू देईनात. काय झालंय हे शोधून काढलंच पाहिजे सुंदरा. जगदंबा, एकाग्रता मिळवणे कठीण जरी असले तरी त्यातून अलौकिक शक्ती प्राप्त होते आणि आपण आपल्या पंचेंद्रियांवर आणि पंचमहाभूतांवर विजय प्राप्त करू शकतो. महादेवा, हे काय झालं? पहिला प्रयत्न फसला, परंतु जमेल. आणखी प्रयत्नानंतर हळूहळू सगळं जमेल. असुर सम्राज्ञींचा विजय असो. सम्राज्ञी, उद्या श्रावणी सोमवार आहे. गेल्या वेळी महादेवांचं 16 सोमवारचं व्रत तुमच्याकडून मोडलं, पण यावेळी श्रावणी सोमवारचं व्रत सुरू केलंय, ते आता मोडायला नको म्हणून मुद्दाम तुम्हाला आठवण करून द्यायला आलीये मी. श्री महादेव संमोहनातून मुक्त होऊन कधीच निघून गेले. त्यांचा आमच्यावर आधीच एवढा राग आहे. आता आम्ही जरी कितीही व्रत करून त्यांना प्रसन्न जरी करून घेतलं तरी तरी आम्हाला हवा तो वर देतील का? अहो देणार, का नाही देणार? महादेव भोळे आहेत, त्यांना फक्त भक्ती दिसते, याचकाचा भूतकाळ नाही.